प्रत्येक ग्रह तुमच्यावर प्रभाव टाकतो. नमस्कार. ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एका फ्रेश सीरीजमध्ये आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत. आपल्या आयुष्यात अनेक प्रश्न असतात आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता-शोधता कधी-कधी असं होतं की यार योग्य मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल नाही का? आणि म्हणूनच तुमच्या आयुष्याशी निगडीत, तुमच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांविषयी आपण या सीरीजमध्ये बोलणार आहोत. आपल्या कडे ना ग्रह 2 प्रकारचे असतात. एक ते जे माणसं एकमेकांविषयी ठेवतात आणि दुसरे ते जे सूर्यमालेत असतात. पण हे सूर्यमालेत असलेले ग्रह नेमके आपल्या आयुष्यावर कसे काय परिणाम करू शकतात? ते तर तिथे सूर्यमालेत हजारो किलोमीटर्सवरती बसलेले आहेत. मग आपल्या आयुष्यावर ते कसं काय परिणाम करू शकतात? तर याच ग्रहांबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आशुतोष नमस्कार, मी उत्कर्षा. आणि आज नवग्रह तर ते खरंच नवग्रह आहेत की त्यापेक्षा जास्ती आहेत? याबद्दल आपण बोलणार आहोत ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांसोबत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आणि नवग्रह आपण म्हणतो की नवग्रह मंदिरं असतात, नवग्रह स्तोत्र असतं. पण जेव्हा खरी पत्रिका बघितली जाते, त्यावेळेला त्यामध्ये 9 पेक्षा जास्त ग्रह असतात. तर त्याविषयी काय सांगाल की हे जे जास्तीचे 3 ग्रह आहेत ते कोणते ग्रह आहेत? कसं आहे की ग्रह या शब्दाचा खरा अर्थ हा ग्रहण करणारा किंवा ग्रहण शक्ती असणारी एखादी अशी एक फिजिकल एंटिटी आहे. सूर्यमालेमध्ये म्हणजे आपण जो सूर्याचा परिवार असं समजलेलो आहे, की ज्याचा परिणाम की ज्याच्यामध्ये आपण सगळे त्याच्या अंतर्भूत राहतो आहोत. पृथ्वी आपली राहते आहे. त्याच्यावरती ह्यांचे मॅग्नेटिक फील्ड्स किंवा त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचे परिणाम हे निश्चित होत असतात. आणि यातले हे जे 9 ग्रह आहेत, ज्यांना आपण नवग्रह म्हणतो, ज्यांचे स्तोत्र आहेत, याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आणखीन 3 ग्रहांचा समावेश केलेला आहे. हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो. पूर्वी हर्षलला प्रजापती म्हणायचे, नेपच्यूनला वरुण म्हणायचे आणि आत्ता सध्या प्लुटो म्हणून एक ग्रह इन्क्लूड केलेला आहे. नंतर त्याला काढून पण टाकण्यात आलेलं आहे. पण सध्या यावर्षी पुन्हा अशा संशोधनातून लक्षात आलेलं आहे, की प्लुटो हा जिवंत ग्रह आहे. म्हणजे पुन्हा त्याला घेण्याचे विचार चाललेले आहेत. म्हणजे सूर्यमाला, अशा अनेक सूर्यमाला आहेत, अनेक अंतरिक्ष आहेत या सृष्टीमध्ये. पण आपल्या पृथ्वीवर परिणाम करण्याची शक्ती ज्या ग्रहमालिकेत आहे ती आपण त्याला सूर्यमाला म्हणतो. सूर्याभोवती पृथ्वी जे परिक्रमा करते त्याला आपण क्रांतिवृत्त असं म्हणतो. आणि सूर्याभोवती परिक्रमा करते म्हणजे सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवती पण फिरत असते. त्याच्यामुळे ऋतुचक्र तयार होतं. ती एकटी फिरत नसून गुरुत्वाकर्षणीय एक प्रकारच्या अशा एका रचनेमध्ये अनेक ग्रह फिरत असतात. हे ग्रह ज्यावेळेस व्यक्तीचा जन्म होतो, हे ग्रह त्या व्यक्तीबरोबर त्याच्यामध्ये प्रगट होतात. म्हणजे त्याच्यानंतर ते जे समीकरण असतं ते कुठे आकाशात नसून ती व्यक्ती असते. ब्रह्मांड तुमच्यामध्ये आहे. आणि या ग्रहांची फक्त ही नावं आहेत. प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. आणि सूर्य हा ज्याला आपण सेंटर किंवा आपण ज्याला म्हणतो की मध्य आहे, त्याच्याभोवती हे सगळं फिरत आहे आणि मग त्याची गणित आहेत. माझा प्रश्न आहे सर, की हे ग्रह एवढ्या लांब आहेत, आकाशात आहेत. मग याचा मानवी जीवनावर आणि मनावर कसा परिणाम होतो? हो. आता आपण त्याला समजतो की ते कुठेतरी वर आहेत. ज्यावेळेस आपला जन्म होतो, या सगळ्या ग्रहांचे किंवा या एनर्जीचं एक समीकरण म्हणून आपण जन्म घेतो. म्हणजे पत्रिकेतील जो सूर्य आहे, हा तुमच्या शरीरातलं आत्मा आहे, तेज आहे. म्हणजे आता हा आकाशातला सूर्य आहे का? तर नाही. तुमच्या जन्माच्या वेळी तो सूर्य ज्या ठिकाणी आहे, तो तुमच्या पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी दाखवला जातो आणि तो तुमची आत्मशक्ती दाखवतो. तुमचा पाठीचा कणा दाखवतो आणि त्याचबरोबर तुमचं हृदय दाखवतो. प्रत्येक ग्रहाची म्हणजे सूर्य ही ऊर्जा आहे, तेज आहे. मानवी शरीरात सूर्य काय आहे? व्हिटॅमिन D3, B12, सेरोटोनिन आहे. तुम्हाला म्हणजे सांगायला मला निश्चित आवडेल, की जेव्हा आपण वैद्यकीय दृष्टीने पत्रिका बघतो, आजारपणं बघतो, त्यावेळी पत्रिकेतला पहिल्यांदा सूर्य बघावा लागतो. आणि त्या सूर्यावरून आपल्याला कळतं, की याच्या शरीरामध्ये कुठले घटक कमी आहेत किंवा जास्त आहेत. किंवा त्या सूर्यावरचे योग पत्रिकेतले आपल्याला कळतं, की वैद्यकीय दृष्ट्या या पत्रिकेत कुठले रोग निर्माण होऊ शकतात किंवा रोग असेल, तर नक्कीच आपल्याला सूर्याचा अभ्यास करून त्याच्यावरचा आपल्याला उपाय शोधता येतो.
सूर्यावरून आपण एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बघू शकतो असं आपण सांगितलं, पण मग नंतर चंद्रावरून सुद्धा आपण त्या व्यक्तीची मनस्थिती बघतो असं आपण मागे सांगितलं होतं. तर जर चंद्र आपल्या मनस्थितीला किंवा मनाला जर तो कंट्रोल करतो, तर मग नेमकं मग आपण काय करतो त्याच्यामध्ये? हे पहा, चंद्र आपल्या पत्रिकेमध्ये हे दाखवतो, तुमची मानसिक स्थिती दाखवतो. आता एक रचना अशी बनलेली आहे की त्या ठिकाणी तो चंद्र पत्रिकेत दिसतोय. म्हणजे मग तो चंद्र काही करतोय का? तर नाही. हे तुम्हीच करता आहात. तो चंद्र त्या ठिकाणी तुमची मानसिक स्थिती दाखवतोय फक्त. तो काही करत नाहीये. पत्रिकेतले ग्रह काहीच करत नाहीत. सगळं आपणच करतो, पण त्याप्रमाणे करतो. म्हणजे आता समजा एक पदार्थ बनलेला आहे. एक दूध बनलंय, त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. मग त्याचं चव गोड येणार आहे. मग ते दूध करतंय का साखर करते हा भाग निराळा आहे. कितपत येतेय ते त्याच्या संमिश्रणावर अवलंबून. तसे 12 ज्या गोष्टी आहेत, याचं मिश्रण म्हणजे तुम्ही आहात. पत्रिकेतील चंद्र हा म्हणजे जसं आकाशातला चंद्र पाणी गव्हर्न करतो, त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीवर जास्तीत जास्त पाणी आहे. आपल्या शरीरावर जास्तीत जास्त प्रमाण जे आहे ते पाण्याचं प्रमाण आहे. म्हणून मानसिक आरोग्य किंवा व्यक्तीच्या भावभावना या पत्रिकेतल्या मूळ चंद्राप्रमाणे आपल्याला समजतात की याचा स्वभाव असा असणार आहे. आपण त्याला स्वभाव म्हणतो. त्याचं आरोग्य, मानसिकता तो कसा रिॲक्ट होणार आहे, हे त्याच्या पत्रिकेतला चंद्र आपल्याला दाखवतो. की काही माणसं तापट असतात, काही लोक अतिशय प्रेमळ असतात. त्यांच्या पत्रिकेत चंद्र हा अतिशय उच्च नक्षत्रात असतो. तर जो राक्षसगणी नक्षत्रांमध्ये चंद्र जेव्हा असतो, त्यावेळी तो व्यक्ती जन्म घेतो. म्हणजे त्या पत्रिकेत तो व्यक्ती मग तापट किंवा कर्तृत्ववान किंवा अग्रेसिव्ह होतो. म्हणजे चंद्रावरून आपण काय पाहिलं, की त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य पाहिलं. आता हा चंद्र करतोय का मी करतोय? प्रश्न हा आहे की तू ते घेऊन आलेला आहेस. तू नॅचरली ते करणार आहेस. करणार तूच आहेस. पण ते तुझ्यात आहे आणि तसं तू रिॲक्ट होतो आहेस. तो काही करत नाहीये, पण ते तुझ्याकडे असल्यामुळे तू तसा रिॲक्ट करणार आहेस. म्हणून भगवंताने कर्माला महत्त्व दिलेलंच आहे. पण त्याच्याबरोबर तुम्ही बुद्धी पण जोडायला हवी, की हे आहे मला मान्य आहे, पण मी ते कसं करायचं आहे, त्याला कुठल्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे, त्याच्यावर जेव्हा आपण नियंत्रण आणतो, त्यावेळी आपण आपल्या आयुष्यात अध्यात्म जगायला सुरुवात करतो. आलं लक्षात? म्हणजे चंद्र हा काहीही करत नाही, आपणच करतो. फक्त जर भावनांवर आपण संयमाने नियंत्रण ठेवलं, तर आपण तीच गोष्ट करतो, पण त्याचा इफेक्ट वेगळा होतो. आलं लक्षात? येस. म्हणजे असं पण म्हणू शकतो की आज लोकांकडे पैसा आहे, करिअर आहे, पण मनःशांती नाहीये. तर मग ह्याचा चंद्राशी संबंध येऊ शकतो. हो, असं म्हणू निश्चितच शकतो. येतो. म्हणजे काय होतं, की अर्थातच वैयक्तिक पत्रिकांप्रमाणे प्रत्येकाचे आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे आहेत. पण निश्चितच ज्या गोष्टी घडतात, त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या चंद्रावर किंवा आपल्या शरीरातल्या पाण्यावर होत असतो. आजच्या ज्या धावपळीच्या जगामध्ये लोकांचा संयम सुटत चाललेला आहे. म्हणजे काय होतंय, आपण प्रत्येक गोष्ट भावनात्मक दृष्टीने किंवा कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट पटकन करतो म्हणून त्याचा आपल्याला त्रास होतो. पैसा आपल्याकडे समजा आपल्याला दिसत असेल तर आपण मोहाला बळी पडतो. काही वाद झाले तर आपण पटकन रागाला बळी पडतोय. म्हणजे चंद्र तोच आहे, पण आज आपण त्याच्या प्रवाहात वाहायला सुरुवात केलेली आहे. म्हणून भगवंताने कर्माला फार महत्त्व दिलेलं आहे. चंद्र म्हणजे शरीरातलं मन, भावना, पाणी. जर का व्यक्तीने आपल्याला काही त्रास होत असेल, अक्षरशः तुम्हाला म्हणतो, तर 2.25 दिवस वाट पाहिली त्या प्रसंगात, तर आपण त्याच्यावरती प्रभुत्व मिळवू शकतो. का? चंद्र हा एक राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास 2.25 दिवस घेतो. म्हणून कधीही कुठलाही प्रसंग उद्भवला तरी त्यावेळी शांत राहायचं आणि त्याचं उत्तर तुम्हाला 2.25 दिवसांनी मिळेल. हा काही चमत्कार नाहीये. हे तुझं आहे तुझ्यापाशी. पण आपल्याला त्या क्षणी उत्तर पाहिजे, त्या क्षणी रिॲक्ट व्हायचंय. वेळ घ्या, संयम बाळगा. संयम, श्रद्धा आणि सबुरी याच्यातच तुमचं आयुष्य आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की ऑफिसमध्ये काही वाद झाले तर लगेच रेझिग्नेशन न टाकता 2.25 दिवस 2.25 दिवस थांबा. वाट बघा. मला असं म्हणायचंय की रेसिग्नेशन टाकायचं की नाही हा सुद्धा निर्णय तुम्ही 2.25 दिवसांनी घ्या. हां. त्यावेळी तो दिवसांनी निर्णय घ्या. राहणार नाहीये. हे खरं आहे, म्हणजे नाही आज भांडण झालं मी चाललो आज चाललो. सोडून असं हां, नाही, असं असं न नका करता करू. 2.25 दिवस वाट बघा. मला काय म्हणायचंय की प्रत्येक वेळी रिॲक्ट व्हायलाच पाहिजे असं नाही. जेव्हा तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करता त्यावेळी निश्चितच तुमच्या रिॲक्शन्स कमी होतात. बरं, आता ह्या रिएक्शन्स बद्दल आपण तुम्ही सांगितलं, पण कधी कधी ह्या रिएक्शन्स पण माणसाच्या ताब्यात नसतात. बरोबर. की कधीतरी ना माणूस कितीही संयमी माणूस असला तरी कधीतरी त्याचा संयम तुटतो आणि मग तो रिॲक्ट करतो. तर हे पण मग चंद्रच. हो, निश्चितच. पत्रिकेतल्या चंद्राचे संस्कार किंवा चंद्राची रचना
ज्योतिषशास्त्र जेव्हा तुम्ही पत्रिका बघता त्यावेळी चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या स्थानात आहे, याच्यावरून तुमच्या मनाचे संस्कार कळतात तुम्हाला, की तुम्ही कसे वागणार आहात, तुमचा स्वभाव कसा असणार आहे. आता याच्यावरती जाऊन मी सांगतो तुम्हाला, काहीही असू दे, आपल्या भारतीयांनी जगाला दिलेली देणगी म्हणजे प्राणायाम किंवा दीर्घ श्वसन किंवा योग साधना. या साधनेने आपण अध्यात्म जाणलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या क्रियावरती, प्रतिक्रियांवरती सुद्धा कंट्रोल करू शकतो. काहीही प्रसंग होऊ देत. मला व्यक्त कसं व्हायचं आहे हा माझा अधिकार आहे. हे आपल्याला जेव्हा रुजवलं जातं, पण त्याच्यासाठी साधना आहे आणि तो म्हणजे प्राणांचा व्यायाम. म्हणजे आपण आत्मचिंतन, योग साधना करून आपण जेव्हा प्राणायामाचा अभ्यास करतो, आपोआप कंट्रोल यायला सुरुवात होते. त्यामुळे याच्यामध्ये तेच जे आपण नेहमी म्हणतो की लाईफ इज 90% ऑफ हाऊ यू रिॲक्ट टू इट अँड जस्ट 10% ऑफ व्हॉट हॅपन्स टू यू. ऑफकोर्स, राईट. 90% गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या रिॲक्शन्समुळेच घडत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मानसिकतेबद्दल आपणच जागरूक असणं फार गरजेचं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं तसं की तुम्हाला जर एखाद्या सिच्युएशनमध्ये फारच प्रश्न पडले असतील तर पुढचे 2.25 दिवस मोजा. आणि आपल्याला चॅट जीपीटी पण सांगतं की आतापासून 2.25 दिवस म्हणजे परवाचे किती वाजता. किती वेळा? त्यामुळे तितका वेळ जर तुम्ही थांबलात तर निश्चितच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. उत्तरं नाही मिळाली तर ते प्रश्न सोडवायचे मार्ग कुठे ना कुठे तुम्हाला दिसतील. त्यामुळे तुमच्या रिॲक्शन जर तुम्ही कंट्रोल केल्या तर चंद्र तुमच्या पत्रिकेतला तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. तर मला असं वाटतं की तुमच्या मनस्थिती आणि चंद्राबद्दलचे बरेच प्रश्न सरांनी त्याची उत्तरं दिलेली असतील. त्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही ते प्रश्न नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन कसं मिळवता येईल त्याच्यावर आपण नक्की चर्चा करू. धन्यवाद सर. चंद्राबद्दलची खूप सुंदर माहिती तुम्ही दिलीत. उरलेल्या बाकी ग्रहांबद्दल आपण बोलूयात हो. पुढच्या episode मध्ये.